आषाढी एकादशी निमित्ताने आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सप्तनिक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान देखील करण्यात आला। त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या अर्धांगिनी देखील विठुरायाच्या भक्तीत दंग दिसले। दोघेही अतिशय विठ्ठलाकडे उत्सुकतेने बघत होते। मात्र तेवढ्यात त्यांनी देव झाकू नये त्यासाठी अमृता फडणवीस यांना कॅमेरा अँगल मधून त्यांनी थोडं बाजूला देखील केलं। मात्र पूजेदरम्यान अनावधानाने एक छोटीशी चूक घडली। पुजारायाने तुळशी पानाची माळ दिली होती, अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालायची होती। मात्र ती माळ देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्या गळ्यात घातली। त्यानंतर दुसरा फुलाचा हार अमृता फडणवीस यांनी देखील फडणवीस यांच्या गळ्यात घातला। फोटोशूट देखील झालं, कुणाच्या लक्षात आलं नाही। मात्र नंतर पुजारी पाठीमागे कानात कुजबुज करताना दिसले। त्यानंतर पुजारायाने देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की तुळशीची माळ तुमच्या गळ्यात हवी आणि फुलाचा हार अमृता वहिनींच्या गळ्यात हवा। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी परत अमृता फडणवीस यांच्या गळ्यातील तुळशीची माळा आपल्या गळ्यात घालायला सांगितली आणि फुलाचा हार अमृता फडणवीस यांच्या गळ्यात घातला। तर फडणवीसांकडून जे कृत्य घडलं त्याला चूक म्हणता येईल की नाही ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।